दिवाळी असो, दसरा असो की होळी असो, अशी ही पुरणाची पोळी सर्वांनाच आवडेल. बघा किती छान लुसलुशीत झालेली आहे. हे बघा तुरीच्या डाळीच्या पुरणाच्या पोळ्या किती छान दिसत आहेत. तशाच या पचायला पण हलक्या आहेत. घरात आपल्या बाळंतीण बाई असली, वयोवृद्ध व्यक्ती असले किंवा लहान मुलं असले तर चण्याच्या डाळीचं पुरण त्यांना पचायला जड जाते. तर तेव्हा या होळीला तुम्ही असं तुरीच्या डाळीचं पुरण करू शकता. हे अतिशय उत्कृष्ट होते, टेस्टी लागते आणि पोळीची चव पण खूप मस्त लागते. चला तर मग असं तुरीच्या डाळीच्या पुरणाच्या पोळ्या आपण करूया. माझ्या पद्धतीनं केलेल्या या पुरणाच्या पोळीचा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीत शेअर करा. नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत होळी स्पेशल तुरीच्या डाळीचं पुरण. त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली. ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. डाळ 2 पाण्याने धुवून घेतली. आता 1 वाटी तुरीची डाळ आहे, त्यासाठी शिजण्यासाठी 2 वाटी पाणी टाकायचं. थोडीशी हळद, कलर छान येतो पुरणाला, आणि गोड्याचा पदार्थ आहे म्हणून किंचित मीठ मिक्स करून घेते. 1 चमचा तेल टाकते, त्यामुळे पुरण मऊसूत होईल. सगळं मिक्स करून घेते. कुकर करते बंद आणि 3 शिट्ट्या काढून घेते. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ. तोपर्यंत कणिक भिजून घेऊ. डाळ शिजते तोपर्यंत पोळी करण्यासाठी कणिक भिजून घेऊ. हे गव्हाचं पीठ आहे. हे एकदम बारीक दळून आणायचं आणि गाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकते मीठ आणि पोळीला छान कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकते. मिक्स करून घेते आणि भिजवून घेते. हे पहा, गव्हाचं पीठ भिजवून झालेलं आहे. हे असंच पाहिजे आपल्याला. जेव्हा आपण पोळ्या करू तेव्हा याला अधिक चुरून घेऊ. याला तेल लावून घेते. कडक होऊ नये म्हणून तेल लावून घेतलं. या उंड्याला तेल लावून घेते आणि जेवढी जास्त कणिक मुरेल तेवढी जास्त लुसलुशीत पुरणपोळी येते. आता हे झाकून ठेवते. जवळपास अर्धा ते 1 तास हे असंच ठेवून देते. कुकर गार झालेला आहे. आता उघडून पाहू. हे बघा, डाळ पूर्ण शिजलेली आहे. तुरीची डाळ पटकन शिजते आणि मऊसूत होते. हे वाटायचं काम नाही, तशीच ही मिक्स होते. बघा किती छान झालेली आहे. डाळ घोटून झालेली आहे. आता याच्यामध्ये साखर टाकते. 1 वाटी तुरीची डाळ घेतली म्हणून 1 वाटी साखर टाकली. आणि तुरीची डाळ थोडीशी फिक्की असते चवीला म्हणून अजून वर थोडीशी साखर अजून टाकते. म्हणजे 1/2 वाटी साखर याच्यामध्ये टाकली मी आणि मिक्स करून घेते. हे पुरण कढईत वगैरे घोटायचं काम नाही आहे. जास्त भांडे मी भरवणार नाही आहे. या कुकरमध्येच घोटून घेणार आहे. साखरेचं पाणी झालं की प्रथम पातळ होते आणि नंतर जसं शिजत जाईल तसं घटपणा येईल या पुरणाला. तुरीचं पुरण पचण्यासाठी हलकं असते. आपण बऱ्याच वेळ हरभऱ्या डाळीचं पुरण करतो, परंतु तुरीच्या डाळीचं पुरण करून बघा. घरात जर आपल्या बाळंतीण बाई असली, लहान मुलं असले किंवा वयोवृद्ध व्यक्ती असले तर त्यांना पचण्यासाठी तुरीचं पुरण हलकं राहते. पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. याला सतत चमचा देत राहायचा, नाहीतर कुकरच्या भांड्याला लागू शकते आणि लागलं तर याची चव पण चळकट लागेल. म्हणून सतत चमचा या पुरणामध्ये फिरवत राहायचा. पुरण तयार कसं झालं हे कसं ओळखायचं तर
पहिल्यांदा हे असं पाहायचं की पुरण हे कळा सोडत आहे, पण अजिबात चिपकत नाही आहे. आता पुरणामध्ये जायफळ आणि विलायचीची पूड टाकून घेते. 2 चमचे साजूक तूप टाकते. त्यामुळे पुरणाला चकाकी छान येते आणि पुरणाची टेस्ट पण खूप मस्त लागते. एक वेळ तुम्ही माझ्या पद्धतीने पुरण करून बघा, तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अशा छान पुरणासाठी एक लाईक जरूर द्या. हे बघा पुरण झालेलं आहे. आणि दुसरी पद्धत अशी आहे की पुरण झालं हे कसं समजायचं की पुरणामध्ये चमचा ठेवायचा. चमचा जर सरळ राहिला तर पुरण झालं असं समजायचं. हे बघा चमचा पडून नाही राहिला, याचा अर्थ हे पुरण झालेलं आहे. 1 तास झालेला आहे. कणिक छान मळलेली आहे. आता एक कणकीवर तेल टाकू आणि 2 ते 3 मिनिट छान मळून घेऊ. कणिक छान मळून घेतली. हे बघा हे अशी पाहिजे आपल्याला. आता पोळी करून घेऊ. कणिक मध्ये हात घ्यायचा आणि कणिकचा गोळा तोडून घ्यायचा. हे बघा एवढा गोळा घेतला, लहान लिंबा एवढा, आणि याच्यामध्ये पुरणाचा गोळा याच्या दुप्पट घ्यायचा. हे असं प्रमाण असलं पाहिजे. आता हे कणकीच्या गोळ्याची वाटी करून घेते आणि याच्यात पुरण भरते. हलक्या हलक्या हातानं पुरण 2 बोटानं असं दाबून घ्यायचं. कणिक वर आणायची. थोडासा पिठाचा हात घ्यायचा. हे बघा असं जवळ आणायचं. आणि असं हलक्या हातानं शिल्लक राहिलेली ही कणिक काढून टाकायची आणि हे जोडून द्यायचं. असं हे पुरण भरून झालेलं आहे. थोडीशी कणिक टाकायची पोळपाटावर आणि सुरुवातीला थोडंसं असं हलक्या हातानं प्रेस करून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, पुरण सगळीकडून सारखं पसरून जाईल. हे बघा हातानं प्रेस करून मी एवढी ही पोळी केली. आता लाटून घेते लाटण्यानं. सुरुवातीला मधातून लाटायचं आणि नंतर मग काठाने लाटायचं. पुरण सगळीकडे सारखं पसरून जाईल. उलटून घ्यायची. लाटताना पीठ कमी लावायचं. जास्त जर लागलं तर मग पांढरी पांढरी पोळी होते. हे बघा किती छान लाटले गेली. सगळे एकूण सारखं पुरण दिसते. उलटून दाखवते. तवा गरम करून घ्यायचा. थोडंसं तूप टाकून घेते, त्यामुळे पोळी चिटकणार नाही तव्याला. हे बघा किती छान पातळ पोळी लाटली गेली. हे आता तव्यावर टाकते आणि छान भाजून घेते. कढईला थोडंसं तूप टाकून घेते. पोळी एकदम स्लो गॅसवर नाही भाजायची, मध्यम गॅसवर भाजायची. हे बघा सगळे इकडून फुगे फुगे आले पोळीला. आता ही उलटून घ्यायची. उलटून घेते पोळी. हे बघा किती छान भाजले गेली, खरपूस भाजले गेली. तूप टाकून घ्यायचं पोळीवर. परत उलटून घ्यायची. तूप टाकून घेते. हे बघा किती छान खरपूस भाजले गेली. पोळी झालेली आहे. ती काढून घेते थंड व्हायसाठी.
बघा किती छान भाजल्या गेलेली आहे, मऊसूत झालेली आहे. याच्या आधी जी पोळी केली आपण, ते जर तुम्हाला करायला कठीण वाटत असं तर या सोप्या पद्धतीनं तुम्ही पोळी करू शकता. एक पारी लाटून घेतली, त्याच्यावर पुरणाचा गोळा ठेवला आणि थोडीशी कणिक टाकून घेते आणि हे बंद करून घेते. या पद्धतीनं सुद्धा तुम्ही पोळी करू शकता. खूप छान पोळी होते. हे सगळ्या कडा बंद करून घ्यायच्या आणि अशा चमच्याच्या साह्याने वगैरे कळापासून कापून घ्यायची. हे शिल्लक राहिलेली कणिक अशी काढून घ्यायची. हे उचलून घ्यायचं, सगळ्या बाजूने फिट्ट करायचं आणि गोल करायची. मी हे कणिक वापरलेली आहे पोळी लाटण्यासाठी. तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. आणि थोडंसं असं मोठी करून घ्यायची, त्यामुळे पुरण सगळं इकडून सारखं जाईल, काठापर्यंत पुरण जाईल. आणि आता लाटून घेते. या पद्धतीने सुद्धा पोळी छान लाटल्या जाते. कडेने तूप टाकायचं. तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. अशी गोल गोल फिरून घ्यायची, म्हणजे सगळे एकूण सारखी भाजले जाते. आणि उलटून घ्यायची. हे पण परत असे हलक्या हाताने फिरून घ्यायची, नाहीतर मग असं सराट्याने सुद्धा तुम्ही फिरून घेऊ शकता. तूप टाकून घेते. उलटून घेऊ एक वेळ. हे बघा खरपूस भाजले जाते. किती टम्म फुगलेली आहे. बघा किती छान पोळी झालेली आहे. आणि पोळी काढून घेते.